तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली। कैदी गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाडांकडे 550 कोटी रुपयांची मागणी केली होती। कैदी नाना गायकवाडचे वकील निवृत्ती कराड यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। तर महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, हा नियम आहे। त्यांनी ती केलेली नाही आहे, हे दुर्दैव आहे। या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून। त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे माझं मत आहे। पण जर काही प्रोसेस, शेवटी देश प्रोसेसनी चालतो, संविधानाने चालतो, आपल्या मनमर्जीने चालत नाही आणि प्रोसेस रूल्स आर मेड टू बी फॉलोड। त्याच्यामुळे त्यांना लॉंग लीव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना एसीपी म्हणून डीसीपी म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केलाय। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। दरम्यान यावर कैदी नाना गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। माझे आशिलेत नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांना सुपेकरांनी 2023 मध्ये 19/8/2023 मध्ये त्यांनी 550 कोटी रुपयाची लाच मागितली आहे। मी तुला या सर्व मुख्य असतील त्यांच्या कुटुंबावरती 4 मुख्य दाखल करण्यात आलेले होते आणि जवळपास 14 ते 15 गुन्हे अगदी 40 ते 45 दिवसामध्ये फाईल करण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये। आमची मागणी आहे की ती संबंधित आम्ही तर न्यायालयाकडे गेलेलो आहे आणि याच्यावरती काय त्यांचा WS आलेला आहे आणि हे आर्ग्युमेंट होऊन जे न्यायालय जे चौकशी करा का न्याय देईल ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही कारवाईची मागणी आम्ही घर खात्यात की संबंधित चौकशी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।